नमस्कार, मी वैदवी कथा आणि गोष्टी वैदवीसोबत या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नवनवीन कथा, कथासार, अध्याय, छान छान गोष्टी तसेच आपल्या सणांच्या गोष्टी या चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. जर गोष्टी, कथा, अध्याय ऐकायला तुम्हाला आवडत असेल तर आत्ता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात एखादी गोष्ट असेल तर तीही तुम्ही सुचवू शकता, तीही तुम्हाला ऐकायला या चॅनलवरती मिळणार आहे. तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सुचवू शकता. तर आजचा आपला अध्याय आहे 3रा अध्याय, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, पोथी, अध्याय 3. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. मागील अध्यायात श्री स्वामींनी स्वतःविषयी कलकत्ता ते मंगळवेढ्यातील वास्तव्याचे वर्णन केले आहे. या अध्यायातील स्वामींच्या अक्कलकोट येथील प्रवेशाविषयीचा वृत्तांत आहे. ते मंगळवेढ्यातून बेगमपूर, मोहोळ मार्गे सोलापुरात दाखल झाले. तेथून ते पंढरपूर, चिंतूपंत उर्फ अर्पाटोळ या भक्तासमवेत अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. परंतु टोळ यांना काही कारणास्तव अर्ध्या वाटेतून परतावे लागले. मग श्री स्वामी एकटेच अक्कलकोटला आले. गावाच्या वेशीपाशीच एका अविंदाने त्यांची चेष्टा केली. परंतु स्वामींनी दाखवलेल्या चमत्कारामुळे त्याला स्वामींच्या सिद्धीची कल्पना आली. अक्कलकोटमधील श्री चोळप्पा यांच्या पूर्व पुण्याने स्वामी त्यांच्या घरी वास्तव्यास गेले. श्री चोळप्पा यांच्या भक्तिभावामुळे श्री स्वामींनी त्यांच्यावर अपार माया व कृपा केली. श्री स्वामींच्या आगमनाविषयी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना समजताच त्यांच्या मनात श्री स्वामींच्या दर्शनाची ओढ लागली. श्री स्वामीच राजवाड्यात प्रकट झाले. तेव्हा राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. निर्गुण पादुका आपल्या मस्तकी धारण करून श्री विष्णू देखील ब्रह्मानंदात बुडून गेले. तिथे प्रत्यक्ष सगुण रूपातील दर्शनाने राजाला झालेल्या आनंदाचे कौतुक ते काय. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळ माझी वास्तव्य करीत, आप्पाटोळ झाले भक्त, तेथीची साकल्य नृत्य अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्रांचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदती सम. सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी, अर्धमार्गावरून टोळांचे मागे परतणे भाग पडे. टोळ आज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींची सोडू नका, तेथेच मुक्काम करावा. टोल गेली या परतुनी, स्वामी चालले उठुनी, बहुत वर्जिले सेवकाने परिणचन मानले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले, गामदारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आळे सोलापांच्या गृहाप्रती, स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पांचे भाग्य उदिले, यतिराज स्वगृहासे आले, जैसे कामे धुन आपणच बळे दरिद्राच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाले स्वामी राजभेटी, परम भाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवराचे दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीके राहती, मौन धरिते किती एक. एक चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन, एक गिरिगौरी बैसोनी तपश्चर्या करिताती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पावनाती बक्षिते, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडुनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्म आचरती, एक लोका उपदेशती, एक भजना माझी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून, केली असे नाना साधन, भावावेन सर्व व्यर्थ. योग योगाधिक काही चोळप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी येथे भोजन करीती, तेव्हा चोळप्पाच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदिले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक येती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांची चित्ती,
म्हणून या स्वामीला जयती बहुधन जाते फिरावया. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत, की आपुल्या नगरात यती विख्यात पातले. राहाती चोळापाचे घरी दर्शना जाती नर नारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसे ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात येते येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही, आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे टेकली. सकळ सभा चकित झाली मती गुंगरायाची. सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदित. दृढ घातले मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खूण पडली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती झटली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊली वंदली, षोडोपचारे पूजले स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण, तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत, प्रेमळ भक्त परिसुत. तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी चरण पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभ भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे नाम तृतीयोऽध्याय. श्री स्वामी समर्थ.